त्याच्यामध्ये गाझीपूर बॉर्डरला माननीय राकेशजी टिकेत साहेबांना आम्ही सर्वजण भेटलो। त्यावेळी रामसिंग भाऊ गावित, करणसिंग कोकणे, नंतर दिलीप गावित, आरटे गावित, रणजित गावित, मी, प्रतिमा परदेशी, आम्ही सगळेजण त्यांना गाझीपूर बॉर्डरवर भेटलो। त्यांचं मार्गदर्शन त्यावेळेस आपण घेतलेलं आहे। दिल्ली के किसान आंदोलन को समर्थन करने के लिए हम यहाँ से आए थे। हम 500-600 शेतकरी 3 बार, एक बार नहीं, जनवरी महीने में आए थे। बाद में 26 जनवरी के दिन भी हम वहाँ थे, जहाँ आपने बहुत बड़ी लड़ाई की। सर्वात मोठं लढाई 26 जानेवारीला जी झाली ते राकेशजी टिकेत हे खंबीरपणे उभे राहिले, त्याच्यामुळे शेतकरी आंदोलन पुढे गेलं। त्याबद्दल आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। या देशामध्ये मोदी सरकारने 3 कृषी शेतकरी विरोधी कायदे आणले, ते मागे घेण्याची लढाई झाली। पण शेतीमालाला, दुधासह सर्व शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, एमएसपी गॅरंटी कायदा झाला पाहिजे, याच्यासाठीची लढाई अजूनही अपूर्ण आहे। मोदी सरकारने 2015ला सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट केलेला आहे की आम्ही व्यापाऱ्यांचं नुकसान करू शकत नाही आणि म्हणून आम्ही शेतीमालाला रास्त भाव देऊ शकत नाही। ते ॲफिडेव्हिट अजून कायम आहे। 2022 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन मोदी सरकारनं दिलं। 2022 गेलं पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं नाही। उलट दरवर्षी परदेशातून माल आणायचा, कधी तूर डाळ आणायचे, कधी सोयाबीन आणायचं, कधी कपाशी आणायचे आणि इथल्या भांडवलदारांना मदत करण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांचे भाव पाडायचे। हा धंदा आजपर्यंत हा मोदी शाह सरकारने केलेला आहे। त्याच्या पूर्वीच्या काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा जमिनी लुटण्याचं काम हे कंपन्यांनी केलेलं होतं। पवन ऊर्जा कंपन्या, हमने पवन ऊर्जा कंपनी के खिलाफ लड़ाई लड़ी है। लैंड ग्रैबिंग करने वाले जो कंपनियां यहाँ आदिवासी इलाके में आती है, उनसे जंगल जमीन बचाने के लिए, हमारी जमीन बचाने के लिए हमने लड़ाई की है। तो ये लड़ाई अभी भी जारी है इस इलाके में, क्योंकि पवन ऊर्जा के बाद में यहाँ जल विद्युत प्रकल्प आ रहे हैं, केमिकल कंपनियां आ रही है और इस जंगल को बर्बाद कर रहे हैं, इस यहाँ के आदिवासी किसानों को बर्बाद कर रहे हैं। इसलिए इनके खिलाफ एक लड़ाई हमारी जारी है। तो ये लड़ाई को समर्थन करने के लिए, मार्गदर्शन करने के लिए आप यहाँ आए। हम आपके एहसानमंद हैं, आपके आभार मानते हैं। या महाराष्ट्रातील लढाई नवीन टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे। पवन ऊर्जा कंपन्यांच्या मागोमाग केमिकल कंपन्या साक्री तालुक्यामध्ये येत आहेत आणि म्हणून आदिवासींची जंगल जमीन वाचवण्यासाठी, शेतीमालाला रास्त भाव मिळवण्यासाठी आणि अमेरिकेचं व्यापार धोरण जे येत आहे, जे इथल्या शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे, ते व्यापार धोरण हाणून पाडण्यासाठी, इथल्या शेतकऱ्यांसाठी एमएसपी गॅरंटी कायदा होण्यासाठी एक लढाई लढायची आहे। सत्यशोधक शेतकरी सभा या लढाईमध्ये अग्रभागी राहील। आम्ही तंट्या मामा बिरसा मुंडा, खादेसिंग नाईक, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसिंह नाना पाटलांचे वारसदार आहोत। आम्ही ही लढाई लढण्यासाठी आगेकूच करत आहोत। आपलं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळावं एवढीच सदिच्छा या ठिकाणी बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो। सत्य की जय हो, लाल सलाम।